यांचं भाजपामध्ये अजूनही कुठेतरी पुनर्वसन होत नाही, त्यांना डावलल्या जात आहे। येत्या कालावधीमध्ये जर पंकजाताईंचा जर भाजपानं विचार केला नाही तर रासपकडनं तुम्ही त्यांना उमेदवारी देणार का? ती सध्याला भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय नॅशनल सचिव आहे, सेक्रेटरी आहे। आता सध्याला ती भाजपमध्ये असल्यामुळं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, परंतु ती माझी बहीण आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा घरातला पक्ष आहे, पण आज सध्याला छोटा पक्ष आहे, त्यामुळे मी तिला आत्ताच काही सांगणार नाही। ज्यावेळेस तिथं जास्त हे व्हायला लागलं तर मी तिला डेफिनेटली सांगेन की माहेरला ये आणि ते सन्मान होईल। पक्षामध्ये होतात आता काय परिस्थिती आहे? आगामी काही दिवसामध्ये लोकसभाच्या निवडणुका लागणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राहणार की महायुतीमध्ये तुम्ही जाणार आणि कशा पद्धतीची आगामी निवडणुकीच्या हिशोबाने रणनीती आखली आहे? आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढायचाच विचार चाललेला आहे। आमचा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय आमचा चाललेला आहे की आम्ही आघाडीला सांगितलं 3 जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या लोकसभेच्या मिळाल्या, एक काँग्रेसकडून, एक उद्धव साहेबाकडून आणि एक पवार साहेबाकडून। तर आम्ही विचार करू आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला आम्ही सांगितलं त्यांच्याकडून 2 जागा पाहिजे, पण ह्या दोघांचाही उत्तर आम्हाला काय आलं नाही। त्यामुळे आज सध्याला तरी स्वतंत्र ताकदीवर आम्ही महाराष्ट्रातल्या 48 जागा आणि भारतभर जिथे जिथं उमेदवार मिळतात आमचे तिथं आम्ही 400च्या दरम्यान लोकसभेच्या सीटा लढवण्याची आम्ही तयारी केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।